तुमचं मनापासून स्वागत आहे. थँक्यू सो मच. आजचा विषय माझ्या खूप जवळचा आहे, कारण मी माझ्या आयुष्यात 2दा प्रेग्नन्सी खूप जवळून पाहिली आहे. त्यामुळे पहिला प्रश्न प्रचंड महत्त्वाचा, प्रेग्नन्सीचं प्लॅनिंग करण्याआधी मानसिकता किंवा मेंटल प्रिपरेशन किती महत्त्वाचं आहे? खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मला वाटतं. जसं आपण बलून पाहतो ना, हां, फक्त बलून असून चालत नाही. त्या बलूनमधली एअर तेवढीच महत्त्वाची असते. बरोबर. बरोबर? जेव्हा एअर नसेल तेव्हा त्या बलूनला फार महत्त्व नसतं. कारण जेव्हा एअर भरते त्यावेळेला तो बलून आपलं वातावरण बदलतं, डेकोरेशन बदलतं. बरोबर. सो त्या एअरला जेवढा इम्पॉर्टंट आहे, भलेही ती दिसत नाही, पण त्या बलूनमध्ये असते. मला वाटतं की प्रेग्नन्सीमधली जी मानसिकता आहे, जे प्रिपरेशन आहे, पती-पत्नी दोघांचं त्या येणाऱ्या बाळासाठी म्हणून जे काही वैचारिक दृष्टिकोन आहे, तो त्या हवेसारखा तेवढाच महत्त्वाचा आहे. वाह! वाह! जरी तो बाहेर दिसत नसला, तर तो आतमध्ये तेवढाच महत्त्वाचा आहे. बापरे! म्हणजे इतका महत्त्वाचा भाग तो खरं तर प्ले करतो. येस. कोणत्याही प्रेग्नन्सीचे प्री प्लॅनिंगच्या वेळेत म्हणजे आपल्याकडे तर इतका आनंद, इतका उत्साह असतो. पण तेव्हापासूनच गर्भसंस्कार सुरू होतात का खऱ्या अर्थाने? हो, गर्भसंस्कारांबद्दल म्हणाल ना, तर गर्भसंस्कारांच्या आधी अजून एक टर्मिनॉलॉजी येते आणि ती म्हणजे बीजसंस्कार. सो अच्छा. पहिले संस्कार येतात ते म्हणजे बीजसंस्कार. आता बीजसंस्कार म्हणजे काय? तर कन्सीव्ह करायच्या आधीच पती-पत्नींचं डिटॉक्सिफिकेशन. मग कशाचं? तर फिजिकल डिटॉक्स ॲज वेल ॲज मेंटल डिटॉक्स, ज्याला आपण वैचारिक डिटॉक्स म्हणू. सो मानसिकता दोघांची असली पाहिजे, दोघांची तयारी असली पाहिजे. पण नॉर्मली आत्ताच्या काळात आता एवढे कार्यशाळा होत असतात, लाखो लोकं भेटतात. सो एक गोष्ट लक्षात येते, की पती-पत्नींचं दोघांचं त्या बाळाच्या बद्दलचं असणारं मत हे मात्र एकसारखं नसतं. बरेचदा प्रेग्नन्सी बाय चान्स आलेली असते, नॉट बाय चॉईस. आणि मग कन्फ्युजन स्टेटमध्ये ते पुढं कॅरी करायचं, नाही करायचं, काय करायचं किंवा घरचे मागे लागल्यात. अशा छोट्या-छोट्या कारणांसाठी म्हणून कन्सीव्ह केलं जातं आणि मग तशातून त्या बाळाचं किंवा ती पुढची जर्नी स्टार्ट होते. मला वाटतं की हा दृष्टिकोन पहिला बदलला पाहिजे. बाळ कधीच बाय चान्स नाही, तर ते बाय चॉईस आलं पाहिजे. ओके. आता बाय चॉईस म्हणजे काय? तर मी ते संदर्भ देईन तो राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचा. सो छत्रपती शिवाजी महाराज कसे आले? बाय चान्स आले का? तर नाही आले. ते बाय चॉईस आले. बाय चॉईस म्हणजे काय? तर शहाजीराजे आणि राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांना बाळाला जन्माला घालण्यासाठीचा एक पर्पज मिळाला. एक कारण ओके. मिळालं आणि ते कारण होतं हिंदवी स्वराज्य. हो. आणि तो पर्पज ठेवून या प्रवासाची सुरुवात पती-पत्नींनी केली. बाळ फक्त वंश वाढवायचं आहे म्हणून नाही किंवा आईपण अनुभवायचं आहे म्हणून नाही. तर एक कारण ठेवून त्या बाळाची सुरुवात होते. तो हा झाला वैचारिक डिटॉक्स. म्हणजे बाळ आणि त्या बाळाबद्दलची क्लॅरिटी कन्सीव्ह करायच्या आधीच मला वाटतं की पती-पत्नींकडे असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि या पद्धतीनं नियोजनानं जर का कन्सीव्ह केलं, तर येणारं अपत्य, येणारं बाळ हे काहीतरी उत्कृष्ट असेल. मला सांगायलाच खूप आनंद वाटतो. जगातलं एकमेव उदाहरण नियोजनाचं, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. जन्माला यायच्या आधीच ठरलेलं होतं जन्माला काय यायचं आहे. जन्माला आल्यानंतर नेमकं काय करायचं आहे. या प्रत्येक गोष्टींची क्लॅरिटी पती-पत्नींना होती, आई-वडिलांना होती. आणि एवढं उत्कृष्ट नियोजन करून कोणतीही गोष्ट आपण करू ना, तर ती उत्कृष्टच असते. आणि ओके. म्हणून मला वाटतं की पूर्वीच्या काळात 10-12 बालकांना जन्माला घातलं जायचं. आत्ता एक किंवा दुसरं बालक फक्त जन्माला घालतोय. मला वाटतं की त्यावेळेला त्या बाळासाठी म्हणजे पती-पत्नींच्या आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण म्हणेन, म्हणजे प्रेमाचं प्रतीक म्हणून ते बाळ येणार आहे. मग त्या बाळासाठी जागरूकपणे म्हणजे बाय चान्स नाही, तर बाय चॉईस जागरूकपणे प्रेग्नन्सी आधी, कन्सीव्ह करण्याआधी आणि कन्सीव्ह झाल्यानंतर तो फोकस जर का उत्कृष्ट असेल, ती प्रोसेस जर का उत्कृष्ट फॉलो केली गेली, तर येणारं बाळ हे निश्चितच खूप काही वेगळं असू शकतं. आणि म्हणून कन्सीव्ह झाल्यानंतर किंवा बाळ झाल्यानंतर नाही, तर बाळ व्हायच्या आधीच हा विषय प्रत्येक पती-पत्नींनी गांभीर्याने आधी जाणला पाहिजे. आणि जर मला वाटलं तो जाणला, तर येणारे जे रिझल्ट्स आहेत, ते निश्चितच खूप वेगळे असणार आहेत.